किती खमांग झाले आहे का. आता या कडोंच्या तोडून घेतल्यात. पाण्यात शितून डाळ शिजते. बाई मी कडवून चाललो ना. रामकृष्ण हरी. बाळांनो, मी रानात आलो. विहिरीच्या कडेनेच या कडवूनचं उगवल्यात. ही पाऊस पडल्यावरच उगवत्यात. ही जास्त भागात दिसत नाही. कडवांच्या ह्या चवदार खायला लागतात कालवं. आलाय पावसाने भिजलाय म्हणून असं दिसतोय. कडवूनचं तोडावं लागतात. असं एक एक तोडावं लागते. बघा आता या कडोंच्या तोडून घेतल्यात. बघा आता हे मालकीनबाई किती खमंग करून जायची कालवर. बाळानो, ही पाऊस पडल्यावर ही विहिरीच्या कडेनेच उगवते. बांधाने सुद्धा उगवत्यात, तालीवर उगवत्यात अडचणी. आणल्या का कडवांच्या? हो, आणले हो. आता निसून काढते करते चांगले. बघा आता ह्या कडवांच्या निसून घेते. असं देठ तोडायचं, पुढलं मागलं मग असं देठ असं तोडायचं. नाही तर कडवांच्या बघा अशा पावसाळ्यातच असतात ह्या कडवांचे. बघा किती भारी बघा, अशा निसून काढावं लागतात हे का.
आता कडवांच्या भाजीत घेते. आता काढत घेते. तेल ओतून घेते आता. आता टाकून घ्यायचं. आता डाळ टाकून घ्यायची. आता बघा हे अशी झालं. आता ह्याच्यात चटणी मीठ टाकून घेते. शेंगदाण्याचं कूट, चटणी मीठ कूट टाकून घेते. पाण्यात शिजवून घ्यायची डाळ शिजवते. किती खमंग झाले हाय का. चला वय भाकर खाय. चला भाकरी झाले, कालवण झालंय. बाळांनो, आता जेवण तयार झाले. काय काय वाढले मालकीन ते तुम्हाला सांग. ज्वारीची भाकर, हे कडवणच्या रानातल्या. कृष्ण हरी या बाळांनो जेवायला. मालकीन बाई कडवण जसं कालून फार भारी चांगलं झालं. चांगलं केलं.